तर मित्रांनो परत एकदा स्वागत आहे मराठी मोटो ब्लॉगमध्ये. तर आज मी चाललोय जरा फिरायला चाललोय, कारण रत्नागिरीच्या साईडला असे काय काय पॉईंट आहेत, जे हिडन पॉईंट आहेत त्या साईडला मी जाणार आहे आणि काय काय ओळखीचे पॉईंट आहेत त्या साईडला मी जाणार आहे. तर आजचा हा मोटो ब्लॉग खूप इंटरेस्टिंग होणार आहे आणि मस्त होणार आहे, कारण सोलो रायडर आहे, कारण मी एकटाच जाणार आहे. त्याच्यामुळे खूप मजा येणार आहे मित्रांनो, सगळीकडे फिरायला भेटणार आहे. तर बघूया संध्याकाळपर्यंत कोणते कोणते पॉईंट कवर होतात. आता निघालोय जस्ट आणि गाडी चालली 90,170 किलोमीटर. आता मी सगळं टिप ए वगैरे सगळं झिरो करून ठेवणार आहे, कारण बघायचं आहे किती आपण गाडी चालवतो आहे आजच्या दिवसामध्ये. ए 0 केले आणि बी पण 0 करतो आहे तुमच्यासमोरच. तर बघूया आता सध्या आहे 90,170. ते पुढे जाऊन बघूया किती होते घरी आल्यानंतर. तर मित्रांनो आता मी आले सध्या शास्त्री पुलावर. राजकडे गेलो होतो पावरसाठी. आता आपण लवकरात लवकर निघूया. त्यानंतर तुम्ही बघू शकता आता सध्या मी आलो आहे संगमेश्वरला. बघू शकता किती ट्रॅफिक आहे. सध्या रस्त्याचं काम चालू आहे, त्याच्यामुळं ट्रॅफिक भरपूर झालं इथे. भरपूर जी व्हेकल आहे तिथे मला अडकलेले दिसतात ट्रॅफिकमध्ये. आणि समोर बघू शकता आता सध्या किती काम चालू आहे. इकडे पत्रे वगैरे ठोकलेले आहेत. आणि हा डाव्या साईडला तुम्ही बघताय ना, हा हे संगमेश्वरचा डेपो ते बघू शकता. आणि तुम्हाला हा समोरचा रस्ता जो डाव्या साईडला जातो तो देवरुखला जातो, आणि हा समोर रत्नागिरीच्या साईडला जातो. सध्या पुलाचं काम चालू आहे, त्याच्यामुळे किती बघा गर्दी आहे तेव्हा. आणि सगळे वाहनं एकदम स्लो जातात तिथे. ते बघू शकता किती ट्रॅफिक आहे, भरपूर ट्रॅफिक आहे मित्रांनो. ते एवढं ट्रॅफिक जेव्हा वन वे झाला आहे आता सध्या, चिखल वगैरे झाले, सगळं पाणी वगैरे मारून ठेवलं. मला एकदम साईडून गाडी काढायला लागते. एवढा जर रस्ता खराब केला नाही ना मित्रांनो, काय सांगू. मुंबई गोवा हायवे वाटतच नाही. तर चला बघूया कुठून गाडी काढता येते का. जरा डाव्या साईडला बघूया. गाड्या पण भरपूर मध्ये 3-3 लाईन करून चालत आहेत चालू. इथून बघूया भेटतं का जायला. फायनली आता चांगल्या रस्त्यावर आलो आहे. बघा किती वगैरे तर भरपूर काम चालू आहे. सध्या लवकर पण जायचं आहे, तर बघूया जरा थोडं लवकरात लवकर जाता येईल. थोडं जाऊया कारण उशीर पण झाला आहे. आणि तुम्ही रस्त्यावर पाणी बघता नाही इकडे तिकडे, तर असं वाटतं की झालं पाऊसच जवळ आला आहे. पाऊस तर का पडत नाही, एवढं ऊन लागतं आहे ना, एवढी गरमी आहे सांगत मला. खूप गरम होतं, थोडं बाहेर जास्त फिरू पण शकतो. जॅकेट घातलं त्याच्यामुळे मला काही वाटत नाही. बट मित्रांनो सोलो राईड करायला सुद्धा बघतो, खूप मजा येते. इंटरेस्टिंग असा ब्लॉग आजचा तुम्हाला बघायला मिळणार आहे. आणि आता मी आलो आहे सध्या परचुरीमध्ये. समोर बघा किती एकदम असं तो पुलाचं काम चालू आहे. आणि पुलाचं काम चालू असल्यामुळे जर इकडचा रस्ता बघता ना तुम्ही, खूप एकदम बेकार झाला आहे. आणि ह्या साईडला बघा किती माती वगैरे आहे रस्त्यावर. तो बघा समोर पुलाचं किती काम चालू आहे, त्याच्यामुळे सगळी वाहने, इथे जर रस्ता आहे पूर्ण खराब झाला आहे. आपण जाऊया जरा पुढे, कारण असंच रस्ता असणार आहे पुढेपर्यंत. तर मित्रांनो आज मी जाणार आहे उक्षी मार्गे जाणार आहे. तर इथून रत्नागिरी 25 किलोमीटर आणि जयगड 25 किलोमीटर फक्त लांब आहे. इथून जर तुम्ही गेलात ना, चांगला रोड आहे. आणि सध्या तुम्हाला माहितीच असेल की हायवे कसा आहे, आपला रस्ता एकदम खराब आहे, पूर्ण दुर्ला होतो. त्याच्यामुळे जायला कसं एक नंबर आहे हा रोड. तर मित्रांनो बघू शकता कन्सोलमध्ये की 23.9 किलोमीटर गाडी चालली. आणि आता मी आलो सध्या उक्षीच्या ब्रीचवर. हा समोर तुम्ही बघताय हा उक्षीचा ब्रीच आहे, तुम्हाला बघायला भेटतो उक्षीचा पूल म्हणून. आणि इकडची नदी एक नंबर आहे मित्रांनो. आता सध्या मला जायचं आहे ह्या साईडला, कारण आपल्याला रत्नागिरीला जायचं आहे. आणि तो वरचा जो व्ह्यू पॉईंट आहे तिथून एक नंबरचं पूर्ण उक्षीचा पूल वगैरे दिसतो. आणि सगळे निसर्गरम्य वातावरण आपल्याला इथं बघायला मिळतं आहे. आजचं जे क्लाउड वगैरे वातावरण तुम्हाला बघायला मिळतं आहे मित्रांनो, ते एक नंबर आहे. प्लस हा जो उक्षीचा ब्रिज आहे तिथून जर जाताना जी
वाईब येते ना मित्रांनो ती एक नंबर. अजून जरा जायचं आहे पुढे. आज जायचा प्लॅन होता कारण म्हणजे कशिली ब्रीजचा, पण कशिली बीचला जायचं आहे पण बघूया काय काय मध्ये फेस करायला लागते. कारण सकाळी निघालं लेट एकदम, जाऊ पण शकतो लवकर बट आपल्याला आता लेट झाला आहे तर आपण जरा लवकर पण जाऊया. तर मित्रांनो मी तुम्हाला एवढं सांगू शकतो की लाईफ एन्जॉय करायला शिका मित्रांनो. कारण असं ट्रॅव्हल वगैरे करून आता मी सोलो राईडवरून आलो. कारण याच्या अगोदर पण मी एकदा मी सोलो राईड केली होती आणि फर्स्ट टाईम नाही म्हणजे सेकंड टाईम आहे. सोलो राईड करण्यात पण जी मजा असते ना मित्रांनो ती एक नंबर असते. आता मी सध्या माझा अचानक प्लॅन झाला होता की कुठेतरी बाहेर फिरायला जायचं, कारण गाडी पण होती घरात. त्याच्यामुळे असा प्लॅन डायरेक्ट झाला की कुठेतरी फिरायला जाऊया. पण आज कुठे भटकंती होते का माहीत नाही, कुठे जातो आहे कुठे नाही. काय काय अचानक काय काय प्लॅन होतात ना ते असं बोलतात की सक्सेसफुल होतात. तसा आजचा हा माझा प्लॅन आहे. तर बघूया काय काय बघायला मिळतं आपल्याला. कशिली बीचला गेलो तर जाईन पण तिकडे, कारण जर उशीर न झाला तर संध्याकाळ 7-8 वाजतील मला घरी यायला. आता मी सध्या आलो आहे जिकडे गणपतीपुळे, कोल्हापूर आणि पावसला जाणारा मार्ग, म्हणजे पावसला म्हणजे रत्नागिरीला. सध्या त्या रूटवर आलो आहे. सध्या समोर बघताय डाव्या साईडला जातो तो कोल्हापूरला जातो, उजव्या साईडला गणपतीपुळे, आणि समोर जातो तर रत्नागिरीला साईडला जातो. सध्या बघू शकता इथे समोरच तर मित्रांनो आता मी आहे रत्नागिरीमध्ये आलो जवळपास. तर इथे सगळे आंब्याची पूर्ण तुम्हाला बाग बघायला भेटते. म्हणजे इकडचा जो आंबा रत्नागिरीचा हापूस आंबा तुम्हाला जो बघायला भेटतो तो इकडचाच आहे. या साईडला पूर्ण आंब्यांची झाड आहेत, तुम्ही समोर बघू शकता. आता जाऊया जरा पुढे, कारण खूप थांबलो होतो तर रेस्ट केला आणि आता जरा जेवायला जाऊया कुठेतरी. हा जो नजारा बघताय समोर, त्या सगळ्या आंब्याच्या बागा तुम्हाला येतो नजारा तुम्ही खालपर्यंत आहे. तर सध्या इथे भरपूर तुम्हाला आता आजारचं सीझन तुम्हाला जवळपास आला. सगळ्या गाडी वगैरे तुम्हाला बघायला भेटते. सध्या सगळ्या आंबा उतरव बघा तुम्हाला इकडे बघायला भेटतो. हॅलो मित्रांनो, आता मी आलो आहे सध्या भाटे बीचवर आणि समोरचा व्ह्यू बघता येतो एक नंबर आहे मित्रांनो. इकडे वगैरे तुम्ही कधी आलात तर संध्याकाळचं या, एक नंबर सनसेट आपल्याला बघायला मिळतो इथे भाटे बीचवर. खूप वेळेला येऊन गेलो आहे मी इथे. आणि आता मॅप पण आता खूप ऊन आहे मित्रांनो, त्याच्यामुळे काहीच रिस्पॉन्ड देत नाही. तर लवकरात लवकर जायचं आता आपल्याला वांगणी बीचवर. इथून जवळपास काहीतरी 6.7 किलोमीटर इथून वांगणी बीच आहे मित्रांनो, आपल्याला बघायला मिळतो. आता मी सध्या आलो आहे इथे झरी विनायक मंदिर तुम्हाला समोर बघायला भेटतं मित्रांनो. कधी जर आला तिथे तर झरी विनायक मंदिर तुम्हाला या साईडला भेटेल. त्यानंतर इथून हा जी वळणं बघताय ती एक नंबर आहेत. त्यानंतर तुम्हाला इथून सरळ ते वांगणी बीच म्हणून एका बीच तुम्हाला मग भेटतो. 7 किलोमीटर काहीतरी इथून आहे. सध्या इथे इकडची जी वळणं बघाल, जी पावसमार्गे जातं हा रोड, ही जी वळणं बघाल ना ती एक नंबर आहे मित्रांनो. खूप अशी डेंजर वळणं आहेत. कधी आला तर इथून सावकाश जा, कारण याच्या अगोदर पण मी येऊन गेलो आहे. सगळीकडे फिरलो आहे मी. फक्त आता मला जायचं होतं कशिली बीचला. कशिली बीचला आपण संध्याकाळी जाऊया, कारण कसं आता उन्हातून वाजलेत 1 वाजला मित्रांनो. 1:28 झालेत. भरपूर आता ऊन असणार आहे आणि त्याच्यामुळे असं व्ह्यू वगैरे असा एकदम चांगला दिसणार नाही उन्हामुळे. म्हणून मी आधी सध्या लेट जातो तिकडे. आता वांगणी बीचवर जातो. वांगणी सगळी बीच करत जाणार आहे, कारण आणि एक रत्नदुर्ग म्हणून पूर्णगड आहे. ती पूर्णगड म्हणून एक गड आहे, त्या गडावर सुद्धा जाणार आहे. हा जो रस्ता बघा इथला जो पॅच आहे तो जरासा खराब आहे आणि इथे पुढे बघताय तो जरासा चांगला आहे. तर मॅपवर पण भरोसा ठेवायला नको आहे, कारण कसा विषय मोबाईल पण आता हीट झाला, त्याच्यामुळे तो मॅप पण रिस्पॉन्स करत नाही. समोरच्या रिक्षात मी दिसतो आहे, असं रायडरसारखं फिलिंग येते मित्रांनो. मस्त एक नंबर. जरा जवळ जातो. फक्त आता गोप्रो पाहिजे, बाकी काय नाही. गोप्रो एकदा भेटला म्हणजे घेणारच आहे.
तर सगळ्या गोष्टी एकदम घेता येत नाहीत, थोड्या थोड्या घ्यायच्या. फक्त कामाला लागलो त्याच्यानंतर मग गोप्रो सगळ्या गोष्टी घेतणार, सगळ्या. तर वांगणीच्या इथं जायच्या अगोदर आपण टेबल पॉईंटला जाऊया, कारण तो जो इकडचा पॉईंट आहे ना मित्रांनो, तो पूर्ण भाटे बीच तिकडून दिसतं पूर्ण. बघा रस्ता कसा आहे बघा, डेंजर. वांगणी बीच कॅन्सल, टेबल पॉईंट इज हिअर. रस्ता खराब आहे सध्या, अजून जरा पुढे जाऊया. आय थिंक आता मला वाटतं ऑफ रायडिंग काढायला लागणार. गाडी बा कुठून घालताय, ऑफ रोडिंगची मजा. आई साहब ये क्या हो रहा है. जायला पॉइंटला जायला जागाच नाही दिसत आहे मित्रांनो. सॉरी मित्रांनो, विसरलो होतो जरा रोड. आलो कुठून एकदम शॉर्टकट घालून. हा जो रोड आहे ना तिकडून येतो, तो सध्या तिकडून रोड येतो आणि मी आलो एकदम जकासमध्ये एकदम. काय सांगू तुम्हाला. हो व्ह्यू आहे इकडचा. आता तुम्हाला क्लास व्ह्यू बघायचा असेल तर वरती नक्की या मित्रांनो. सध्या मी आलो आता टेबल पॉईंटला. समोर बघू शकता कसला एक नंबर. खाली बघा काय. असा जर व्ह्यू तुम्हाला बघायचा असेल ना तर माझ्यासोबत माझे ब्लॉग बघत राहा मित्रांनो. कारण ह्याच्या अगोदर पण मी आलो होतो त्या साईडला गेलो आणि तिकडून पण ते तुम्हाला जो व्ह्यू बघायला भेटेल ना तो क्लास असतो. आता सध्या मी आलो आहे त्या पॉईंटमधून, एवढा गोलगोल फिरून आलो आहे मित्रांनो. काय सांगू तुम्हाला, ट्रेकिंग पण ऑफ रोडवरून पण सुद्धा आलो आहे मी. आता इथून डायरेक्ट वांगणी बीचवर जायचं. आता सध्या हो तुम्हाला बीच दिसतोय समोर. आता सध्या मी ग्लव्स काढतो कारण ठीक आहे मित्रांनो. मी आता आलो आहे टेबल पॉईंटला. तुम्ही बघू शकता इकडचा जो व्ह्यू आहे तो एक नंबर क्लास आहे. इथून पूर्ण भाटे बीच दिसतो आणि पूर्ण मांडवी दिसते, ती समोर दिसते ना तुम्हाला, ती मांडवी आहे. आणि हा जो व्ह्यू दिसतो इथे. आता मी सध्या आलो आहे टेबल पॉईंटवर. इथे कोणच नसतं, सगळे कपल्स वगैरे असतात कधी कधी आलं तर. आणि घाण बघ किती केली. तर मित्रांनो आताशी वाजले 1:30 वाजून गेला आणि मी सध्या आलो. मी इकडे तिकडे फिरतोय मस्तपैकी. आधी जेवल्यानंतर डायरेक्ट इकडे चाललो कारण आपल्याला जायचं आहे वांगणी बीच. त्याच्यानंतर पूर्णगडला जायचं. पूर्णगडावरून परत पुढे कशेली बीचला जायचं आहे. कशेली बीचला आपल्याला जायचं आहे, पण बघूया किती लवकर जाता येईल. कारण आपल्याला जायचं लेट असतं 3-4 वाजता तरी तिकडे पोचायचं. इथून जायला 1 तास लागतो भाटे बीचवरून सध्या. आणि मी आता सध्या आलो इथे टेबल पॉईंटला. टेबल पॉईंटचा जो व्ह्यू बघायला ना इकडचा पूर्ण, तो पूर्ण समुद्र किनारा तुम्हाला पूर्ण बघायला मिळतो. पूर्ण त्या साईडला भाटे आणि तो थिबा पॉईंट आहे, थिबा पॅलेस, सगळंच इकडून या साईडनं सगळं दिसतं मित्रांनो. तर आता मी सध्या आलो आहे पुढे. इथे एक पण पॉईंट आहे, इथून पण एक नंबर व्ह्यू दिसतो, तुम्हाला दाखवतो. तर आता मी आलो आहे पुढे. कन्हेरी लागले की काय इथं. आता इकडे कोण आहे का नाही आहे ते बघायला लागेल आधी. इकडे पूर्ण घाण करून ठेवले मित्रांनो, बघू शकता पूर्णपणे घाण आहे या साईडला. समोर बोटी तुम्हाला बघायला मिळतात. आता सध्या दुपारच्या जास्त बोटी तुम्हाला दिसत नाहीत. रात्रीच्या बोटी मासे मारण्यासाठी येतात
इकडे सगळी पूर्ण घाण आहे. अशा ठिकाणी मस्तपैकी ठिकाणी आलो आणि पण तुम्हाला इथे सगळीकडे घाण बघायला मिळते. आणि असा बीच आहे इकडचा आणि आय थिंक ते रिसॉर्ट आहे कोणतं तरी, मला माहीत नाही. मी फर्स्ट टाईम आलो आणि तुम्हाला इकडे सुंदर आहे. आपलं कोकण चांगलं आहे पण आपल्या कोकणामध्ये भरपूर घाण करून ठेवले माणसाने. एवढं चांगला आपल्याला व्ह्यू वगैरे दिला आहे. चांगले असे निसर्गरम्य ठिकाण वगैरे आपल्याला पर्यटन स्थळं आपल्या रत्नागिरीमध्ये आहेत. पण लोकांना त्यांची जाण नाही. लोकांनी एवढा कचरा केला इथे बघू शकता मित्रांनो की बघायला पण कसं तरी वाटतं आहे. आणि तुम्हाला दाखवतोय कचरासुद्धा, काय बोलणार आहे. मला खाली बघा पूर्ण दरी आहे, दरी टाईप आहे आणि जो तिकडचा व्ह्यू बघताय समोर तो एक नंबर क्लास आहे. आणि मध्येच काहीतरी ते आहे दिसत नाही ते बघा. तर मांडवी बीच पण इथून दिसतो, तो तिकडचा मांडवी बीच आहे. आणि हा भाटे बीच आहे. हा भाटे बीच इथून चालू होतो ना त्या साईडून तिथून स्टार्ट इथपर्यंत संपतो. आणि इथेच ते मंदिर मगाशी झाराविनायक काहीतरी झाराविनायक देवाचं मंदिर होतं ते तुम्हाला इथे मिळतं. त्यात तिथेच खाली आहे. तिथून मी स्ट्रेट आता वरती आलो आणि तुम्हाला असा बीच बघायला भेटतो वरती. तर कधी आला नेक्स्ट गेल्या टाईमला मी तिथे गेलो होते बघा, तिथे दिसतंय ना. गेल्या टाईमला मी तिथे गेलो होतो तेव्हा एवढं पाणी नव्हतं. आता सध्या पाणी वाढलं आहे त्याच्यामुळे काय पुढे जाता येत नाही. गाडी इथपर्यंत माझी अडकली होती एवढं मला लक्षात आहे. तर जाऊया, हे ठिकाण एक झालं आहे आणि आता वैंगणी बीचला जाऊया. इथे जरा बघूया मित्रांनो. समोर आता बघू शकता मी आता सध्या आलो वैंगणी बीचवर. इकडचा जो नजारा, निसर्गरम्य नजारा तुम्ही बघताय ना, अजून पण हिरवळ या ठिकाणी तुम्हाला बघायला मिळते मित्रांनो. आणि हा अतिशय सुंदर असा वैंगणी बीच आहे, तुम्हाला या साईडला बघायला मिळतो. आणि तुम्ही इथे बघू शकता की इथे सगळे नारळाची झाडं तुम्हाला या साईडला बघायला भेटतात. खूप असा सुंदर असा हा बीच तुम्हाला इकडे बघायला भेटतो. सध्या इथे जास्त गर्दी नाही. जरा पुढे जाऊया आणि बघूया. तर मित्रांनो खवलत्या लाटा तुम्ही बघतच असाल कसं एकदम खवलत्यात लाटा. आणि त्या साईडला जो व्ह्यू आहे ना त्या साईडला खूप मस्त वाटतं, एकदम शांतता एकदम अशी या बीचवर आहे तुम्हाला बघायला मिळते. आता सध्या इथं पर्यटन आलेत, थोडेफार जेवतात वगैरे आहेत. सध्या आलो इथे एकटाच आहे कारण माझं. तर मित्रांनो आता मी आलो आहे पूर्ण गडाच्या जरा पाठीमागे आलो आहे, पावस मार्गे आलो इकडे बघू शकता समोर. आता मी आता थांबलो होतो जरा इथे कारण जरा जवळच आता आपला पूर्णगड येणार आहे. आणि हा एकदम समुद्राच्या किनारी आहे एकदम गड जो तुम्हाला बघायला मिळतो तो. आता मी त्याच वाटेने चाललो आहे, तुम्हाला बघायला मिळतं. ते वरती किल्ला आहे, किल्ला 10 मीटरावर 10 मीटर असा एक किल्ला आहे. जो तुम्हाला गड बघायचा ना मित्रांनो तो बघा समोर, तो गड आहे वरती. आणि मी आलो उगीच खाली इकडे. आणि इथून जायचा रस्ता कुठे आहे तो मला माहीत नाही. तर बघूया इथल्या जे कोण असतील गावातली माणसं वगैरे त्यांना विचारून बघू. दादा इथे पूर्ण गडावर जायला रस्ता कुठून आहे? हां इकडून वरती गडावर जायचं असेल तर मग तिकडून सरळ जातो का? किल्ल्यात आतमध्ये जातो इकडूनच, कच्चा रोड आहे तो कुठपर्यंत? इथं राईट घ्यायचा की समोर जातो एकदम? एक उजव्या साईडला एक रस्ता गेला तो वरती पायटणीसारखा तो ना, तिकडे नाही ना? ठीक आहे मित्रांनो बघू शकता किती कच्चा रस्ता आहे हा जो गडावर रस्ता जातो वरतीपर्यंत. हा कच्चा रोड अजून झाला आहे ना चांगला, कारण हा पूर्ण रोड आहे तो पूर्ण गडावर जातो. तर आलो आहे मी पूर्ण गडावर. बघू शकता समोर आता मी आलो आहे सध्या पूर्ण गडावर. इथे झेंडे वगैरे तुम्हाला इथे पूर्ण गाव पण दिसायला बघितलं. इथे घरं वगैरे छोटी छोटी घरं वगैरे आहेत तुम्हाला इथं बघायला मिळतं. आणि सध्या मी आलो आहे, माझी गाडी तिकडे लावली आणि सध्या मी इकडे आलो आहे. आणि
तुम्ही इकडे बघू शकता कशा प्रकारे हे आपल्या दगडीपासून हा किल्ला बनवलेला, एक नंबर. त्यानंतर आपल्याला एक हनुमानाचं मंदिर बघायला भेटतं पूर्ण गडाजवळच पायथ्याशी. हे बघू शकता हनुमंताचं मंदिर आहे. त्यानंतर इथे महादरवाजा तुम्हाला इथे बघायला मिळतो. हा बघू शकता कशा पद्धतीने आहे. एकदम भक्कम असा महादरवाजा तुम्हाला इथे बघायला मिळतो मित्रांनो. आणि आता सध्या मी आलो आहे वरती. तर तुम्हाला इथे एक पूर्ण गडावर एक तुम्हाला तुळस बघायला भेटते दगडाची, हे बघू शकता. आणि इथे वरती चढण्यासाठी पायऱ्या आहेत. इथून तुम्ही बघू शकता हा जो पाठचा भाग आहे पूर्ण गडाचा, हा जो तुम्ही इकडून बघू शकता. आणि वरतून जर तुम्ही सगळं तुम्हाला गड आहे ना जो आता हा पूर्ण बघायला मिळतो मित्रांनो. ही आहे जी त्याची पाठची भाग आहे, हा जो पाठचा भाग आहे इथे. आणि इथून तोफा वगैरे लावल्या जातात. तुम्ही खिडक्या बघू शकता छोट्या छोटे छोटे वरती त्या साईडला. आता हे बघा ही विहीर आहे. आणि आता सध्या मी आलो वरती. आंब्यांची वगैरे झाडे वगैरे आहेत. आणि इकडून जो तुम्ही व्ह्यू बघताना पूर्ण निसर्गरम्य असा बीच तुम्हाला समोर दिसतोय. पूर्ण समुद्र तुम्हाला बघायला भेटतो, समुद्रकिनारा. अशा पद्धतीने इथे हा पूर्ण गड म्हणून ओळखला जातो मित्रांनो. एक नंबर आहे मित्रांनो. इथूनच मी मागाशी आलो गाडी घेऊन खालून. बघू शकता ही पाठची बाजू आहे. आणि इथे एक छोटासा द्वार आहे, दरवाजा तुम्हाला भेटतो बघायला. आता जाऊया. आपल्याला जायचं आहे आता कशेई बीचला. ह्याच्यानंतर आपलं कशेई बीचला, हा जो कशेई बीच तुम्ही बघताना मित्रांनो, हा तिथे जाताना हा पहिला ब्रिज लागतो, एक नंबर. आणि इथे मध्ये एक मंदिर एक तुम्हाला बघायला मिळतं मित्रांनो. सध्या मी आलो आता या साईडला, गेलो होतो पूर्ण गडावर. जी वाईब्स आहे ना मित्रांनो, एक नंबर आहे. हा जो पूर्ण हा बघता ना तुम्ही पूल, एक नंबर आहे, क्लास आहे. या साईडला बोट वगैरे बनवतात, त्याचं काम चालू आहे. सध्या मला जायचं आहे आता कशेईला. इथून 13 किलोमीटर आहे. 13 किलोमीटरवर तुम्हाला कशेईचा बीच तुम्हाला बघायला भेटतो. आता मी चाललो आहे तिकडेच, कारण उशीर पण बाजारावर पण 25 मिनटं दाखवतो आहे गुगल मॅपला. तर बघूया किती मिनटात आपण तिथे पोचतो आहे आणि हा रस्ता किती मिनटात कवर करतो मित्रांनो. आपल्यासमोर दिसतोय थालाचा फॅन, तो जातोय क्रिकेट खेळण्यासाठी. खरी जातोय काय माहिती. थाला आहे आपल्यासमोर, थाला दिसतोय. तर मित्रांनो आता फक्त 2 किलोमीटरच फक्त राहिलं आहे. 2 किलोमीटर आपला भाई 5 मिनट में ख़त्म कर देगा भाई को. मस्त एक नंबर आहे, एक नंबर आहे. आता आपल्याला जायचं आहे राईटला, सरळ जायचं आहे. इकडे आपल्याला भेटेल आता कशेई बीच. कशेई बीचचा जो आपल्याला टेबल पॉईंट आहे, त्याला पण टेबल पॉईंटच म्हणून ओळखला जातं मित्रांनो. तर आपण तिकडेच जातो आहे. आणि इथून लेफ्ट घ्यायचं आहे. तर लेफ्ट घेतला की डायरेक्ट वरती, सॉरी म्हणजे स्पीड ब्रेकर होता. आणि सगळीकडेच आंबे आंबेच आंबे. ते 7 मिनटं दाखवत आहे. ही रिक्षा आहे म्हणून. इथून आपल्याला परत राईड घ्यायचा आहे.
म्हणजे घरातला रोड नाही, पण गुगल मॅप सांगतं त्याच्यावर जायचं ना. अजून आपण कशावर जाऊ शकत नाही ना, आपण तर नवीन आहे इधर आपण नवीन आहे. तभी क्या बोलने का भाई साहब, इधर अपन नया है. बघा कैसो रस्ते इधर है, देखो दगडी आहे रस्ते पे. सगळी वळणाच वळणार तू, नुसता इकडून गेला की तिकडून वळणार, इकडून गेला की तिकडून वळणार. आता जो भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा. भारत का बच्चा आगे जा रहा है भाई साहब. इधर से फिर से राइट लेने का है, और इधर से फिर से राइट लेने का है. अरे भाई साहब, ओ भाई साहब क्या है व्यू आहे इथला, क्लास. मित्रांनो, ज्या क्षणाची मी आतुरतेने वाट पाहत होतो तो क्षण आला आहे. आता मी आहे कशेई बीचच्या इथे, तुम्हाला बघू शकता समोर. समोर आता सध्या तुम्ही या साईडला जो व्ह्यू बघताय तो एक नंबर क्लास आहे. सकाळपासून माझं एक ध्येय होतं की या बीचवर यायचं आणि हा जो पॉईंट आहे ना, जो पॉईंट त्या पॉईंटवर जायचं आहे. ते माझं गोल कंप्लीट झालं आहे आता सध्या. मला असं वाटलं नव्हतं की मी इथपर्यंत पोचेन सकाळपासून, कारण सकाळपासून असं वाटलं होतं की नाही पोचणार, टाईम जाईल, इकडे जायचं आहे तिकडे जायचं आहे. शेवटी पोचलो. आज ज्या क्षणाची वाट पाहिली क्षण आता समोर आहे माझ्या, आणि समोर तिथे एक बघू शकता तर लाटा कसल्या एक नंबर आहेत, आणि जो इकडचा व्ह्यू आहे तो क्लास आहे. बघू शकता कशा पद्धतीने हे बांधकाम केलं आहे, आणि इथली गुहा बघू शकता तिकडची. ती खाली जायला इथून वाट आहे, तुम्हाला इथं बघायला भेटते खाली. आणि इकडे वगैरे तुम्ही बघू शकता की कचरा वगैरे काहीच नाही. बघू शकता अजून की या साईडला पूर्ण समुद्र किनारे वाटतात, त्या साईडला तुम्हाला पूर्ण समुद्र बघायला भेटतो पूर्ण त्या साईडला. आणि जो इकडचं व्ह्यू आहे क्लास आहे. सगळे पर्यटन इकडच्या लाटा बघा, खवलत्या लाटा. तर माणूस वरतून बघते बघा खाली की जा की नाही. खालच्या बाजूला त्या ठिकाणी पाणी तुम्हाला बघायला मिळतं, खवलत्या लाटा पण बघायला मिळतात. मित्रांनो, जाऊया डायरेक्ट खाली. आता तुम्ही बघू शकता मी आता सध्या आलो आहे खाली. जो पॉईंट मला मेन म्हणून बघायचा होता तो वरचा पॉईंट बघितला आहे सध्या मी, सनसेट पॉईंट. आता मला यायचं आहे खाली. खाली बघू शकता कशा पद्धतीने तुम्हाला इथे बघायला भेटतं आहे. पूर्ण लाटांचा जे दृश्य तुम्हाला समोरासमोर बघायला मिळतं. बघू शकता मित्रांनो कशा पद्धतीने या लाटा तुमच्या इथपर्यंत पोहोचतात बघा. तुम्ही इकडे कधी आलं तर पहिला खाली या, नंतर वरती जा. कारण आता डॉल्फिन पॉईंट वगैरे आता सध्या मी जेव्हा कुडाला गेलो होतो वेंगुर्ला, तेव्हा पण मला डॉल्फिन दिसले होते, तेव्हा बघितलं. आणि ह्या साईडला पण आपल्या इथे डॉल्फिन तुम्हाला बघायला मिळतात. हा जो पॉईंट आहे तुम्ही बघताय, हा पर्यटनचं सूचना आहे की इथे आतमध्ये कोणी जायचं नाही, कारण हा पूर्ण गाभार आतमध्ये. फोटोग्राफी वगैरे चालले मित्रांनो, बघू शकता.